नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. पहा, जी पोलीस भरती होती त्या पोलीस भरतीचे फॉर्म प्रत्यक्ष आजपासून चालू झालेले आहेत. मग आजपासून फॉर्म चालू झालेले ज्या विद्यार्थ्यांनी या अगोदर पोलीस भरतीचा फॉर्म भरला नव्हता किंवा ज्या अगोदर त्याला कुठलाही अनुभव नाही, जे विद्यार्थी या भरतीमध्ये नवखे आहेत, नव्यानं त्या ठिकाणी फॉर्म भरू इच्छित आहात, ज्यांची नुकतीच 12वी झाली आहे आणि ते या वर्षी पहिला अटेम्प्ट देत आहेत. अनेक विद्यार्थ्यांनी याही अगोदर फॉर्म भरला असेल, त्या विद्यार्थ्यांना नक्कीच माहिती असेल. परंतु जे विद्यार्थी नव्यानं फॉर्म भरत असतील त्यांच्यासाठी हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे. आपण त्या ठिकाणी फॉर्म भरत असताना आपल्याला काय लागतात तर आवश्यक अशी कागदपत्र लागतात. मग जी आवश्यक कागदपत्रे आहेत, ही आवश्यक कागदपत्रे त्या ठिकाणी आपल्याकडे व्हॅलिड असणं गरजेचे आहेत. तीच कागदपत्र त्या ठिकाणी आपल्याकडे असणं आवश्यक आहे. जर आपल्याकडे नसाल तर कदाचित आपला फॉर्म सबमिट होणार नाही, आणि जरी झाला तर आपण ज्या ठिकाणी मैदानीसाठी जाणार आहात त्या ठिकाणावरती आपल्याला अपात्र केल्या जाऊ शकतं. म्हणून सर्वांनी हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ त्या ठिकाणी शेवटपर्यंत बघायचा आहे. ओके, पहा, लक्षात घ्यायचं आहे. मग आपण जर पोलीस भरतीचा फॉर्म भरत असाल तर आपल्याला कुठल्याही परीक्षेचा फॉर्म भरण्यासाठी जे ऑनलाईन डॉक्युमेंट अपलोड करायचे आणि जे प्रत्यक्ष आपल्याकडे ज्याच्या प्रती हव्या आहेत ते कुठले कुठले कागदपत्र त्या ठिकाणी आपल्याकडे असायला हवेत. ज्याच्याकडे नसतील ते काढू शकता, किंवा त्यांच्याकडे या डेटचे पूर्वीचे काही कागदपत्र आवश्यक आहेत. मग लक्षात घ्यायचंय, आपल्याकडे फोटो हा नवीन काढला तो फोटो आणि त्या फोटोच्या किती प्रती लागतील तर जवळपास आपल्याकडे 4 प्रती कमीत कमी असायला हव्यात फॉर्म भरत असताना. आणि ज्या ठिकाणी तुम्ही मैदानीसाठी जाताल त्याही ठिकाणी तुम्हाला काय लागत असतो, फोटो. त्याच्यानंतर फॉर्म भरताना लागणार स्वाक्षरी. महत्वाचं आहे काय तर आपल्याकडे आधार कार्ड. मग आधार कार्डवर त्या ठिकाणी आधार कार्ड जे आहे ते आधार कार्ड हे आपलं अत्यंत महत्वाचं आहे. लक्षात घ्यायचं आहे, या आधार कार्डवरती असतं आपलं काय महत्वाचं, एक असतं जन्मतारीख आणि दुसरं असतं काय तर नाव. जन्मतारीख आणि नाव. मग या जन्मतारखेमध्ये आपली जी आधार कार्डवर जन्मतारीख आहे तीच जन्मतारीख आपल्या 10वीच्या सनदवर असायला हवी, आणि तीच जन्मतारीख आपल्या टीशीवरती त्या ठिकाणी असायला हवी. आणि तेच नाव. नावामध्ये जे इंग्रजी अक्षर असतात, या इंग्रजी अक्षर सुरुवातीला लक्षात घ्यायचे. इंग्रजी अक्षरामध्ये कुठली मिस्टेक असायला नाही पाहिजे. त्याच्यानंतर जे कास्टमधून येतात त्या व्यक्तींकडे आपल्या कास्टचं जातीचं प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे. जे विद्यार्थी कास्टमध्ये येतात आणि नॉन क्रिमिनल गटामध्ये मोडतात त्यांच्याकडे नॉन क्रिमिनल असणं आवश्यक आहे. नॉन क्रिमिनल हे व्हॅलिड असणं आवश्यक आहे. व्हॅलिड म्हणजे काय तर लक्षात घ्यायचंय, तुमच्या नॉन क्रिमिनलवर ते नॉन क्रिमिनल ज्या दिवशी तुम्ही त्या ठिकाणी काढलेलं असेल त्या दिवसापासूनची तारीख, तेव्हापासून ते त्या ठिकाणी किती 3 वर्षापर्यंत वैध असतं. 3 वर्षापर्यंत. हे कोणतं वर्ष, जे आपलं आर्थिक वर्ष असते त्या आर्थिक वर्षामध्ये 3 वर्षापर्यंत हे काय असतं, व्हॅलिड असतं, योग्य असतं. त्या ठिकाणी आपल्याला हे कधी पूर्वीचं पाहिजे तर मार्च 2026 च्या पूर्वी व्हॅलिड असणार पाहिजे. मग 2027 असेल, कुणाकडे 28 असेल तरी चालतंय. मात्र इथं जर 2025 असेल हे नॉन क्रिमिनल आपल्याला चालणार नाही. लक्षात घ्यायचे. ज्यांच्याकडे नसेल त्यांनी त्या ठिकाणी काढून घ्यायचे. नॉन क्रिमिनल कोणाला लागू असतं, ज्याचं उत्पन्न कमी आहे अशा लोकांसाठी हे नॉन क्रिमिनल त्या ठिकाणी लागू असतं. त्याच्यानंतर आहे डोमासाईल किंवा अधिवास प्रमाणपत्र. अधिवास प्रमाणपत्र आपल्याकडे अवश्य असणं हे काय आहे तर त्या ठिकाणी आवश्यक आहे. त्याच्यानंतर आहे 10वी आणि 12वीचं प्रमाणपत्र. मग 10वी आणि 12वी या दोन्ही याच्यामधले कास्टही असावी, 10वी आणि 12वीचे मार्क मेमोही असावेत, सनदही असावीत. लक्षात घ्यायचंय, जातीचं प्रमाणपत्र प्रत्येकाकडे असणं आवश्यक आहे, अन्यथा आपल्याला ओपन प्रवर्गातून फॉर्म भरावा लागतो. चला, 10वी आणि 12वी. त्याच्यानंतर आहे शाळा सोडल्याचा दाखला. ज्याच्याकडे शाळा सोडल्याचा दाखला म्हणजे टीसी नसेल अशा लोकांनी आपलं ज्या शाळेमध्ये ज्या कॉलेजमध्ये आपलं ऍडमिशन आहे त्या ठिकाणाहून एक बोनाफाईड घेऊन यायची, आणि तीच आपल्याला त्या ठिकाणी काय आहे मैदानीसाठी उपयोगी ठरणार आहे. त्याच्यानंतर ड्रायव्हिंग लायसन्स. म्हणजे चालक पदासाठी विद्यार्थी मित्र फॉर्म भरणार आहेत
त्यांच्यासाठी काय असणार आहे, तर चालकचं त्या ठिकाणी काय लागणार आहे तुम्हाला, तर चालकचं प्रमाणपत्र त्या ठिकाणी लागणार आहे. ज्यांना ड्रायव्हरसाठी फॉर्म भरायचा आहे अशाच व्यक्तींना, ज्यांना शिपायासाठी भरायचं आहे त्यांना नाही. एक व्यक्ती जवळपास 5 ठिकाणी त्या ठिकाणी काय करणार आहे, तर फॉर्म भरू शकणार आहे. कसं ते स्पेशली त्या ठिकाणी आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोतच. ओके, चला पहा. आणि ज्याच्याकडे भूकंपग्रस्त असेल, जे भूकंपग्रस्त आरक्षणाचा लाभ घेऊ शकतात त्यांच्याकडे भूकंपग्रस्त, ज्यांच्याकडे प्रकल्पग्रस्त असेल, ज्यांना प्रकल्पग्रस्त आरक्षणाचा लाभ घ्यायचा आहे त्यांच्याकडे प्रकल्पग्रस्त, ज्यांच्याकडे होमगार्ड, त्यांचे होमगार्डचं प्रमाणपत्र आलेलं असेल अशा लोकांकडे होमगार्ड प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे. माजी सैनिक, जे माजी सैनिक प्रवर्गातून फॉर्म भरणार आहात त्यांच्याकडे माजी सैनिक असल्याचा त्या ठिकाणी प्रमाणपत्र. जे विद्यार्थी खेळाडू आहेत, ज्यांचं खेळाडू प्रमाणपत्र हे स्टेट लेवलचं आहे आणि त्या खेळाला मान्यता आहे असेच विद्यार्थी याला फॉर्म भरू शकतात. आपण तालुकास्तरीय, जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा जर खेळलेला असाल हे प्रमाणपत्र या ठिकाणी ग्राह्य धरल्या जात नाही. आपल्याकडे स्टेट प्रमाणपत्र त्या ठिकाणी असणं काय आहे, तर आवश्यक आहे. त्याच्यानंतर पोलीस पाल्य प्रमाणपत्र. पोलीस पाल्य प्रमाणपत्र, ज्या विद्यार्थ्यांचे पाल्य हे ठिकाणी पोलीस मध्ये असाल त्यांना पोलीस पाल्य प्रमाणपत्र आलं असेल अशाने त्या ठिकाणी काय करायचंय, तर पोलीस पाल्य प्रमाणपत्र जर आरक्षणाचा लाभ घ्यायचा असेल तर आपण या ठिकाणी घेऊ शकतो. ज्यांच्याकडे एनसीसी असेल, एनसीसी सर्टिफिकेट जर तुम्ही त्या ठिकाणी लावलं तर तुम्हाला त्या ठिकाणी गुणामध्ये काय मिळणार आहे, तर गुण या ठिकाणी ए ग्रेड, बी ग्रेड आणि सी ग्रेड ह्या तिन्ही ग्रेडला त्या ठिकाणी आपल्याला गुण मिळणार आहेत. त्याच्यानंतर आहे EWS, आर्थिक मागास प्रवर्ग. आर्थिक मागास प्रवर्ग जे कुठल्याही कास्टमध्ये येत नाहीत, जे कुठल्याही प्रवर्गामध्ये येत नाहीत त्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी EWS आरक्षणाचा लाभ घेता येतो. किंवा जे प्रवर्ग आहेत कुठल्याही, त्यामध्ये ओबीसी मध्ये SC आणि ST अशा कुठल्याही प्रवर्गात बसत नाहीत असे व्यक्ती EWS मध्ये त्या ठिकाणी बसू शकतात. मात्र जे सामाजिक आरक्षणामध्ये बसतात ते या EWS या समांतर आरक्षणामध्ये त्या ठिकाणी या आरक्षणाचा लाभ घेऊ शकत नाहीत. उदाहरणार्थ एखादा व्यक्ती SC कॅटेगरीतून येत असेल किंवा ओबीसी मधून येत असेल आणि तो आर्थिक मागास असेल, म्हणजे त्याचं उत्पन्न जरीही कमी असेल तरी तो व्यक्ती या आरक्षणाचा लाभ घेऊ शकत नाही. कारण तो त्या कास्ट म्हणजे सामाजिक आरक्षणामध्ये तो येतो, त्याला समांतर आरक्षणाचा त्या ठिकाणी काय आहे, लाभ मात्र घेता येणार नाही. आणि आणखीन एक डॉक्युमेंट राहिलाय, तो डॉक्युमेंट म्हणजे काय, तर विद्यार्थी मित्रांनो बँड सर्टिफिकेट. या भरतीमध्ये बँड सर्टिफिकेटच्या सुद्धा जागा, बँड्समन या पदासाठी सुद्धा जागा आहेत. जे विद्यार्थी याला फॉर्म भरू इच्छित आहेत त्यांच्याकडे ह्याचं प्रमाणपत्र त्या ठिकाणी असणे आवश्यक आहे. प्रमाणपत्र त्या ठिकाणी आवश्यक असणे गरजेचं आहे. तुम्हाला त्या ठिकाणी प्रमाणपत्र लागतं. आपण शिकला आहात याचं त्यावरती प्रमाणपत्र असतं. हे आपल्याला त्या संबंधित संस्थेकडून मिळत असतं ज्या विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी. मग जवळपास आपल्याला 5 शिपाईची जी संवर्ग आहे त्याच्यासाठी तुम्ही त्या ठिकाणी फॉर्म भरू शकता. बँड्समन असेल, चालक असेल, SRPF असेल, कसे भरायचे, काय पात्रता, त्याचा एक स्पेशल व्हिडिओ आहे, तो नक्कीच बघायचा आहे. लक्षात घ्यायचं विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांना आपल्याकडं परभणी या ठिकाणी निवासी बॅचला प्रवेश घ्यायचा असेल तर निवासी बॅचसाठी प्रवेश चालू झालेले आहेत. 1 नोव्हेंबर पासून आपली त्या ठिकाणी ऑफलाईन निवासी बॅच चालू होणार आहे. अत्यंत कमी फीस मध्ये आपण ही बॅच चालू केलेली आहे. यामध्ये एकाच छताखाली आपल्याला त्या ठिकाणी मेसची सुविधा आहे, त्या ठिकाणी निवासाची व्यवस्था आहे, त्याच ठिकाणी आपला क्लास सुद्धा असणार आहे, त्याच ठिकाणी आपली अभ्यासिका किंवा लॅब असणार आहे आणि त्याच ठिकाणी आपली मैदानी सराव सुद्धा त्याच फीस मध्ये एकत्रित अशी एक अत्यंत कमी अशी फीस आपण त्या ठिकाणी ठेवलेली आहे. ज्या विद्यार्थ्यांना यायचंय त्यांनी आपल्या या ऑफिसच्या नंबरवरती 70 20 12 54 40 याच्यावरती कॉल करून अधिक माहिती घेऊ शकता किंवा प्रत्यक्ष स्वामी विवेकानंद करिअर अकॅडमी परभणी या ठिकाणी भेट देऊ शकता. माहिती आवडल्यास नक्की शेअर करा. धन्यवाद.